हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीरहून जेजुरीला जाणार आहोत. खंडोबाचे दर्शन, गड चढतानाचे आमचे मजेदार अनुभव, भंडारा, सुंदर निसर्ग, त्यानंतर दुसऱ्या देवाचे दर्शन आणि शेवटी एका छान हॉटेलमध्ये जेवण हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुनते रहिए OTT एंड करण के साथ on Radio City. Funny mind check. Hashtag trending now. This feeling is purity, the kind you experience only. प्रथमच आम्ही ह्या मार्गे आलेलो आहोत, कारण की आम्ही गेलेलो होतो वीरला आणि शॉर्टकटमधून इथं काही लोकांनी सांगितलं होतं की जेजुरीला हा रस्ता जातो, म्हणून आम्ही ह्या मधल्या मार्गे आलेलो आहे. आम्हाला वाटले खूपच जवळ असेल म्हणून आम्ही ह्या मधल्या मार्गे आलेलो आहे. या अगोदर आम्ही कधीही या मार्गे आलेलो नव्हतो. तर म्हणलं चला जवळ असेल तर, परंतु इथून ही बरंच लांब आहे, 1-1.5 तास तर लागलेला आहे. आम्हाला वाटलं जवळ म्हणजे खूपच जवळ असेल, परंतु मधल्या मार्गे बाहेर हायवेला यायलाच खूप वेळ गेलेला आहे. आणि शेवटी आता हायवेला आम्ही बाहेर आलेलो आहे. आणि आता हायवेला आल्यानंतरही इथून अजून खूप पुढे दाखवत आहे, कारण की इथं मॅप लावलेला आहे. आता मॅपवरती दाखवत आहे 4 मिनिटं, परंतु इथं तर काहीच दिसत नाही आणि अचानकच इथं पुढे जेजुरीचा गड दिसलेला आहे. तेव्हा कुठे वाटलं मॅप आपला बरोबर चालत आहे, कारण मॅपवरती तर अंतर खूपच कमी दाखवत होतं. आणि म्हणलं 4 मिनिटामध्ये आता कसं जेजुरी येणार, काहीच दिसत नाही. नाहीतर लांबूनच हा गड दिसत असतो जेजुरीचा. तर आता गड दिसलेला आहे, तेव्हा कुठे वाटलेलं आहे आपण पोहोचलेलो आहे आता जेजुरीमध्ये. तर चला आता जेजुरीचं दर्शन कसं झालेलं आहे तेही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजेल. आणि बऱ्याच दिवसांच्या आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो की गडावरती जाण्यासाठी ते आज आलेले आहे. आणि फॅमिलीसोबत पूर्ण आम्ही आलेलो आहे, नाहीतर कधी असा योगायोग येत नाही आमचा सर्वांचा. तर आता शेवटी फायनली गाडी इथं पार्किंग केलेली आहे. गाडी काही वरती जात नाही, अजून रस्त्याचे काम चालू आहे. या महिन्यात लग्न नाही. या महिन्यात तर इथं अद्वैतचे आजी आणि बाबा खालीच थांबलेले आहेत खालच्या पायरीला, कारण ते बोललेले आहेत आम्ही नाही वर येऊ शकत चढून. तर रस्त्याचं अजून काम चाललेलं नाही, नाहीतर आम्ही गाडीच वरती आणणार होतो. सर्वजण आलेला असतो, परंतु अजून गाड्यावरती जात नाही. तिथं खाली सांगितलेलं होतं की रस्त्याचं काम चालू आहे, पायऱ्या चढून सर्वांनी जावा. तर ते दोघं तिथंच थांबलेले आहेत, कारण बरेचसे लोक तिथंही थांबलेले आहेत ज्यांना चढता येत नाही वरती. ते असे बरेचसे आहेत, मग त्यांच्याजवळ ते बसलेले आहेत. तर आम्ही चौघजण वरती आलेलो आहे. आणि ऊन पण खूप होतं ना, आम्ही पिशव्या खालीच ठेवलेल्या होत्या, काही बरोबर आणलेलं नव्हतं. आणि मी पर्स आणलेली ती पण पाण्याची बॉटलच नव्हती, आणि इतक्या पाण्याच्या बॉटल आम्ही येईपर्यंत वरती घेतल्या. आणि शेवटी फायनली आत्ता गड दिसलेला आहे, तेव्हा कुठे जरा बरं वाटलेलं आहे की फायनली आपण मुख्यद्वाराशी आता पोहोचलेलो आहे. तर आता इथं पण सांगत होते आत एंट्री होण्या अगोदर इथं पाया पडा, इथं दक्षिणा ठेवा. तर इथं मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे, तर ते दादा बोललेले आहेत ताई व्हिडिओ काढू नका. बंद केलेला आहे. तसं कुठे मागं पुढे जायचं. आणि ह्या अगोदर मी एवढी गर्दी कधीच पाहिलेली नव्हती. आज खूपच जास्त गर्दी होती. आणि आज अधिक महिन्यातला शेवटचा दिवस होता, अमावस्या त्यातून. आणि अमावस्याला पण बरेच जण पाया पडण्यासाठी येतात. आणि तरीही ह्या महिन्यामध्ये काही लग्न वगैरे होत नाहीत अधिक महिन्यामध्ये. तर आम्ही इथं भंडारा टाकण्यासाठी 2-3 वेळा ट्राय केलेला आहे. आम्हाला असा वरती भंडारा टाकताना फोटो काढायचा होता, परंतु तो काही जमलाच नाही, कारण बराच वेळ गेला, 10-15 मिनिटं तरी वेळ गेला. आणि मुलांना काही जमतच नव्हतं फोटो काढायला. असं थोडं भंडारा टाकायला लागलं की कोणतरी आडवं यायचं, कारण आणि मुलं कुणाला म्हणतही नव्हती की आम्ही फोटो काढतोय, 5 मिनिटं थांबा वगैरे असं. ते मध्ये आले तरी ते तसेच फोटो काढत होते. शेवटी फायनली 10-15 मिनिटं वेळ घालवल्यानंतर एका दीदीला बोललेला आहे फोटो काढायला, आणि शेवटी हा फायनली असा फोटो निघालेला आहे. आणि बऱ्याच दिवसांची इच्छा अशी पूर्ण झालेली आहे, कारण काय माहिती असं मनाला वाटलं की आपण हे ट्राय करावं. बरेच जण इथं आल्यानंतर असं करतात, भंडारावरती टाकून फोटो काढतात, मग आम्ही पण केलेला आहे.
आणि त्यानंतर थोडासा विश्रांती घेतलेली आहे. तर साईडला बसलेलो आहे आम्ही, कारण चालताना आम्ही गडावरती पायऱ्या कुठेही थांबलेलो नाही, डायरेक्टच वरती आलेलो आहे. मुलांनी फर्स्ट टाईम इतकं नॉनस्टॉप पायऱ्या चढलेल्या आहेत. तर म्हणलं इथं 10-15 मिनटं थांबूया आणि नंतर खाली जाऊया. तर इथून व्ह्यू कसा दिसत आहे ते मी थोडंसं शूट केलेलं आहे. आणि खूप इथं उंच टेकडावरती असल्यामुळं हवा खूप लागत होती आणि छान थंड वातावरण होतं. खूपच फ्रेश वाटत होतं. एवढी गर्दी होती तरी पण मन खूप प्रसन्न होतं. असं कोणताही म्हणजे आता जेजुरी झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे धुळोबाच्या मंदिरामध्ये. तर आता धुळोबाच्या मंदिर हे आम्हाला कंपल्सरीच आहे. आणि इथं आहेत 7 भिवाया, ह्यांचंही मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. आणि इथं नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे. ओटी भरलेली आहे, नारळ घेतलेला आहे, ओटी, नारळ. आणि छान असं इथंही दर्शन झालेलं आहे. इथं काही जास्त गर्दी नव्हती. आणि त्यानंतर इथं जवळ पाहुण्यांचे घर होते, तिथेही आम्ही 5 मिनिटं गेलेलो आहे. तर जवळच आहे म्हटल्यानंतर 5 मिनिटं का होईना म्हणलं जाऊया. नंतर कळल्यानंतर तसं वाईट वाटतं लोकांना, म्हणजे वाटतं पाहुण्यांना आपण एवढ्या जवळ जातो आणि त्यांच्या घरी जात नाही. त्यासाठी इथंही आम्ही 5 मिनिटं गेलेलो आहे. तर इथं रस्त्यालाच त्यांचं घर आहे, एकदम 5 मिनिटाच्या अंतरावरतीच. तर आता फायनली इथंही 5 मिनिटं थांबून आम्ही आता निघणारच आहोत. तर डायरेक्ट आता फायनली घरीच जायचं आहे. आता सर्व देवांचे दर्शन झालेले आहेत आणि इथं आम्ही आमच्या आता गावामध्येही पोहोचलेलो आहे. आता फायनली इथं 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आमचं घर राहिलेलं आहे. आता 10 मिनिटाच्या अंतरातच आम्ही घरी जाणार होतो. परंतु अचानकच ठरलेलं आहे आता घरी जाऊन कधी स्वयंपाक वगैरे बनवणार. तर आम्ही सकाळपासून काही म्हणजे बाहेरचं खाल्लेलं नव्हतं. घरूनच डबा आणलेला होता. तर म्हणलं चला आता इथूनच जेवण करून जाऊया. घरी गेल्यानंतर काही करायचं नाही. आता खूप कंटाळा आलेला आहे. आणि कधीतरी बाहेरचं, तसं तर आमचं काही जास्त प्रमाण नसतं बाहेरचं. कधीतरीच असं सर्वजण असल्यानंतरच काय असेल तरच बाहेरचं असतं, नाही तर शक्यतो आम्ही बाहेरचं सर्व असं टाळाटाळच करतो खाण्याचं. आणि आता इथं ऑर्डरही दिलेली आहे. आता ऑर्डर येत आहे तोपर्यंत टाईमपास चाललेला आहे. आणि बऱ्यापैकी हे 7च्या नंतरच चांगलं हॉटेल चालू होतं. अजून तर काही 7 वाजलेले नव्हत्या. आम्ही लवकरच जरा आलेलो होतो. आणि इथं 7च्या नंतर बड्डेही होता, डेकोरेट केलेला असेल ते दिसत आहे. आणि त्यामुळे खूपच गर्दी थोड्या वेळाने झालेली आहे. आणि ते आणि हॉटेलमधले कोणत्याही भाजीची आपण ऑर्डर दिल्यानंतर फक्त एकच मसाला बनवून ठेवतात आणि पटकन आपल्याला ती भाजी बनवून देतात, कारण एकच मसाला सर्व भाज्यामध्ये वापरतात. तर इथं स्टार्टरही आमचं आलेलं आहे, ते सुरुवात झालेली आहे खायला. आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.